सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी सांगणार आहे की नक्की तुम्हाला सीईडीचे पेपर कसा अटेम्प्ट करायचा आहे, तुम्हाला डिफिकल्ट क्वेश्चन कधी सॉल्व करायचे आहेत, मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स कधी सॉल्व करायचे आहेत, इझी लेवलचे क्वेश्चन्स कधी सॉल्व करायचे आहेत आणि तुम्हाला तुक्का कधी मारायचा आहे। बिकॉज सीईडीची प्रिपरेशन सगळेच करतात, बट सीईडीच्या एक्झाममध्ये मुलांना टाइम पुरत नाही। त्यांच्या शेवटला 10-15 क्वेश्चन्स सुटतात, ते क्वेश्चन सॉल्व करण्यात त्यांना टाइमच पुरत नाही। सो त्यामुळे तुम्हाला सीईडीच्या एक्झाममध्ये तुम्हाला टाइम मॅनेज करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे। तुम्हाला टाइम मॅनेज करता आला पाहिजे। सो त्यामुळे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये 5 इम्पॉर्टंट पॉईंट्स सांगणार आहे की नक्की तुम्हाला पेपर अटेम्प्ट करताना कोणती स्ट्रॅटेजी तुम्हाला फॉलो करायची आहे। सो प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, खूपच इम्पॉर्टंट ही व्हिडिओ असणार आहे। आणि जर तुम्ही अजून ह्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लवकरात लवकर लाईक करून घ्या, आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल देन मेक शुअर टू सबस्क्राईब धिस चॅनल। नाउ पॉईंट नंबर 1 इज हाऊ टू स्टार्ट सेक्शन 1। आता पेपर अटेम्प्ट करताना तुमच्या समोर पहिला सेक्शन ओपन होतो, जिथे तुम्हाला फिजिक्स अँड केमिस्ट्री हे तुम्हाला सॉल्व करायला दिलं जातं। आता पहिला सेक्शन सॉल्व करण्यासाठी तुम्हाला 90 मिनिट्स दिले जातात। ह्या 90 मिनिट्समध्ये तुम्हाला पहिला सेक्शन म्हणजे तुम्हाला फिजिक्स अँड केमिस्ट्री हे तुम्हाला कंप्लीट करायचं असतं। आता हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला सगळ्यात पहिले कोणत्या सब्जेक्टपासून सुरुवात करायची आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सगळ्यात पहिले केमिस्ट्रीपासून सुरुवात करू शकता, जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सगळ्यात पहिले फिजिक्सपासून सुरुवात करू शकता। बट आय वुड रेकमेंड की तुम्ही सगळ्यात पहिले केमिस्ट्री ह्या सब्जेक्टपासून सुरुवात करा, कारण की केमिस्ट्री ना हा कंपॅरेटिव्हली इझी आहे। आता ज्या मुलांची PCB ग्रुपची एक्झाम सुरू आहे तर त्या मुलांना फिजिक्स अँड केमिस्ट्री हे कॉमन आहे, म्हणजे आपल्यासारखंच आहे, PCM वाल्यांसारखंच आहे। तर त्या मुलांना मी रिव्ह्यूज विचारले की नक्की तुमचे फिजिक्स अँड केमिस्ट्री हे पेपर कसे येतात, तर मुलांचं असं म्हणणं होतं की फिजिक्सचा पेपर हा थोडाफार डिफिकल्ट आहे, थोडा लेंदी आहे, क्वेश्चन्स थोडे कन्फ्युजिंग आहेत। बट केमिस्ट्री हा इझी टू मॉडरेट लेवलचा आहे, म्हणजे जास्त क्वेश्चन कन्फ्युजिंग नाही आहेत, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारले आहेत ज्याच्याने आपल्याला कन्फ्युजन होत नाही। आणि त्यामुळेच मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही सगळ्यात पहिले केमिस्ट्रीपासून सुरुवात करा, कारण की जर आपण अशा सब्जेक्टपासून सुरुवात केलं जो आपल्याला इझी सब्जेक्ट वाटतो, ज्या सब्जेक्टबद्दल आपण कॉन्फिडंट आहोत, जर आपण अशा सब्जेक्टपासून सुरुवात केलं तर नक्कीच आपला कॉन्फिडन्स जो आहे हा आपला बूस्टअप होतो। कारण की ना आपण जेव्हा सीईडीची एक्झाम स्टार्ट करतो तर त्यावेळेला आपल्या मनात थोडीशी अँक्साइटी असते, आपल्याला थोडं नर्वसनेस होत असतं, आणि हे कॉमन आहे, तुम्हाला एकट्यालाच नाही सगळ्यांना असं होत असतं। आणि त्या केसमध्ये जर आपण इझी सब्जेक्टपासून सुरुवात केली तर नक्कीच आपला कॉन्फिडन्स तर आपला बिल्डअप होतोच, त्यासोबत आपला मूडसुद्धा फ्रेश होतो। म्हणजे आपल्याला स्टार्टिंगलाच कळतं की हां आपल्याला इझी लेवलचे क्वेश्चन्स हे आपले सॉल्व्ह होत आहेत, आपले जे पण काय सीईडी लेवलचे क्वेश्चन्स आहेत हे आपले सॉल्व्ह होतात। सो त्याच टाइमला आपला मूड हा जो फ्रेश होतो। आता काही मुलं काय करतात की सगळ्यात पहिले त्यांना फिजिक्सचा सब्जेक्ट दिसतो, फिजिक्सचा सेक्शन त्यांना स्टार्ट झालेला दिसतो, तर ते फिजिक्सपासूनच सुरुवात करतात, ते काय केमिस्ट्रीमध्ये स्विच पण करत नाही। डायरेक्ट फिजिक्सचे क्वेश्चन समोर दिसले की आपण सगळ्यात पहिले फिजिक्सपासून सुरुवात करूया। इव्हन त्यांना फिजिक्स हे डिफिकल्ट जात असेल, त्यांना क्वेश्चन्स हे जास्त येत नसतील तरी पण ते फिजिक्सपासून सुरुवात करतात। आणि सॉल्व्ह करताना त्यांना समजतं की यार आपल्याला फिजिक्सचे क्वेश्चनच समजत नाही आहेत, आपल्याला फिजिक्सचा पेपर डिफिकल्ट जातोय, तर त्यामुळे ना त्याच वेळी त्यांचा मूड ऑफ होतो आणि त्यांच्यावर प्रेशर येतं। आणि हे मूड ऑफ झाल्यामुळे त्यांचा पुढचा केमिस्ट्रीचा पेपर, त्याच्यानंतर मॅथ्सचा पेपर हा पण त्यांचा खराब जातो, कारण की त्यांचा स्टार्टच खराब झालं होतं, त्यामुळे त्यांचे पुढचे पेपर पण हे खराब जातात। सो त्यामुळे तुम्हाला फिजिक्स अँड केमिस्ट्री ह्या दोन सब्जेक्टमधनं जो पण सब्जेक्ट तुम्हाला इझी वाटतोय, ज्या पण सब्जेक्टचे क्वेश्चन्स तुम्हाला इझी वाटत आहेत तो सब्जेक्ट तुम्ही सगळ्यात पहिले तुम्ही सॉल्व्ह करायला घ्या। ज्या पण मुलांची मिड लेवलची प्रिपरेशन झाली असेल, म्हणजे जास्त पण नाही कमी पण नाही, एकदम मॉडरेट मिड लेवलची प्रिपरेशन झाली असेल, त्या मोस्ट ऑफ दी मुलांना केमिस्ट्री हा सोपा वाटत असेल। सो त्यामुळे तुम्ही सगळ्यात पहिले केमिस्ट्रीपासून सुरुवात करा। एकदा तुमचा केमिस्ट्रीचा सेक्शन झाला त्याच्यानंतर तुम्ही फिजिक्सच्या सेक्शनला तुम्ही स्टार्ट करू शकता। बट एक तुम्ही लक्षात घ्या की हा जो सेक्शन 1 आहे, जे तुम्हाला फिजिक्स अँड केमिस्ट्री हे तुम्हाला सब्जेक्ट सॉल्व्ह करायला दिलेले आहेत, हे तुम्हाला 90 मिनिट्समध्येच तुम्हाला कंप्लीट केलं पाहिजे, नाहीतर तुमचा फिजिक्स अँड केमिस्ट्री हा पेपर लॉक होऊन जातो। आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल। आता जर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स जर तुम्हाला ह्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वगैरे काय पाहिजे असेल तर ते तुम्ही कॉलेज दोस्तच्या व्हॉट्सॲप बॉटवरनं डाउनलोड करू शकता। कॉलेज दोस्तच्या व्हॉट्सॲप बॉटवरती तुम्हाला फ्रीमध्ये स्टडी मटेरियल्स प्रोव्हाइड केलेले आहेत, जसे की तुम्हाला PYQs दिलेले आहेत, तुम्हाला फॉर्म्युला शीट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत, तुम्हाला टॉपरचे नोट्स प्रोव्हाइड केले आहेत, त्यासोबत तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्ससुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत। त्यासोबत चॅप्टर वाईज वेटेज नक्की कसं असू शकतं तुमच्या सीईडीच्या पेपरमध्ये, तर ते सुद्धा तुम्हाला ह्या कॉलेज दोस्तच्या व्हॉट्सॲप बॉटवरती प्रोव्हाइड केलं आहे। सो नक्की तुम्ही ह्या कॉलेज दोस्तचा व्हॉट्सॲप बॉट यूज करा। ह्या व्हॉट्सॲप बॉटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। नाउ पॉईंट नंबर 2 इज टाइम मॅनेजमेंट फॉर सेक्शन 1। आता सेक्शन 1 साठी तुम्हाला टाइम कसा मॅनेज करायचा आहे तर ते मी तुम्हाला सांगतो। आता जर तुम्ही सेक्शन 1 जर तुम्ही केमिस्ट्रीपासून सुरुवात केलं तर तुमचा केमिस्ट्रीचा पेपर हा 30 to 35 मिनिट्समध्ये तुमचा कंप्लीट झाला पाहिजे। मे बी तुम्हाला 40 मिनिट्स पण लागू शकतात, कारण की आपला जो स्टार्ट आहे हा थोडाफार स्लो होतो, कारण की आपल्याला एक्झामच्या एन्व्हायरमेंट सोबत मिक्सअप व्हायला थोडाफार टाइम लागतो।
जर तुम्ही बोर्डच्या पेपरच्या वेळेस पण तुम्ही बघितले असेल, तर जेव्हा तुमचा बोर्डचा पेपर स्टार्ट होतो तेव्हा लगेच तुम्ही स्पीड नाही पकडत, तुमचं स्टार्ट थोडं स्लोच होतं, बट नंतर तुमची स्पीड ही इन्क्रीज होते. सेम आपल्या सीईडीच्या पेपरमध्ये पण असतं, बट आपल्याला सीईडीच्या पेपरमध्ये जास्त टाईम आपल्याला पाठी नाही राहायचं आहे. 1-2 क्वेश्चन तुम्ही पाठी राहिलात तरी ठीक आहे, बट तुम्हाला जास्त डिले नाही होऊन द्यायचं आहे. एक तुम्हाला टार्गेटच ठेवायचं आहे की तुमचा केमिस्ट्रीचा पेपर हा 30 to 35 मिनिट्समध्ये तुमचा सॉल्व्ह झालाच पाहिजे. आता एकदा तुमचा केमिस्ट्रीचा पेपर सॉल्व्ह झाला, त्याच्यानंतर तुम्हाला फिजिक्सचा सेक्शन सॉल्व्ह करायला घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला फिजिक्सचा पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायला घ्यायचा आहे. आता फिजिक्सच्या पेपरसाठी तुम्हाला 55 to 60 मिनिट्स द्यायचे आहेत पूर्ण तुम्हाला फिजिक्सचा पेपर सॉल्व्ह करण्यासाठी. म्हणजे 55 to 60 मिनिट्समध्ये तुमचा पूर्ण फिजिक्सचा पेपर तुमचा सॉल्व्ह झाला पाहिजे. आता मी याकडे फिजिक्ससाठी जास्त टाईम का देतोय, कारण की फिजिक्सचे ना काही क्वेश्चन ट्रिकी असतात, ते लगेच समजत नाही, आपल्याला ते समजायला वेळ लागतो. म्हणजे कधी ते क्वेश्चन घुमून फिरून विचारले जातात आणि मोस्टली फिजिक्सचे पेपर थोडेफार टफ असतात. सो त्याच्यामुळे मी तुम्हाला फिजिक्सला जास्त टाईम लागतोय. कधी कधी फिजिक्समध्ये न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना पण जास्त टाईम लागतो, न्यूमेरिकलचे फॉर्म्युलेज आठवायला पण आपल्याला टाईम लागतो. सो त्यामुळे तुम्हाला फिजिक्सला जास्त टाईम तुम्हाला द्यायचा आहे. आता एक तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला सेक्शन 1 केमिस्ट्री आणि फिजिक्स हे तुम्हाला 90 मिनिट्समध्ये तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. आता सेक्शन 1 तुम्ही सोडवत असताना तुम्हाला कॉम्प्युटरवर असं काही पॉपअप नाही येणार की बाबा तुम्ही केमिस्ट्रीचा पेपर खूप जास्त सॉल्व्ह केलात, आता तुम्ही फिजिक्सचा पेपर सॉल्व्ह करायला घ्या, फिजिक्ससाठी खूप कमी टाईम रिमेनिंग आहे, असं काही पॉपअप वगैरे येणार नाही आहे. तुम्हाला सेक्शन 1 सॉल्व्ह करण्यासाठी 90 मिनिट्स दिले जाणार. ह्या 90 मिनिट्समध्ये तुम्हाला तुमचा टाईम मॅनेज करायचा आहे. तुम्हाला किती वेळ केमिस्ट्रीला द्यायचा आहे, किती वेळ तुम्हाला फिजिक्सला द्यायचा आहे, हे सगळं तुम्हाला स्वतःहूनच टाईम मॅनेजमेंट करायचं असतं. कॉम्प्युटरवर एक टायमर तुमचा चाललेला असतो रिव्हर्समध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की बाबा आपण एका क्वेश्चनला किती टाईम आपण इन्व्हेस्ट करतोय, आपण एका क्वेश्चनवर किती टाईम आपण घालवतोय, त्या अकॉर्डिंग तुम्हाला पूर्ण टाईम मॅनेजमेंट करायचं आहे. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की नक्की तुम्हाला सेक्शन 1 साठी तुम्हाला टाईम मॅनेजमेंट कसं करायचं असतं. नाव पॉईंट नंबर 3 इज हाऊ टू स्टार्ट सेक्शन 2. एकदा तुमचे पहिले 90 मिनिट्स कंप्लीट झाले की लगेच तुमचा सेक्शन 1 म्हणजे फिजिक्स अँड केमिस्ट्रीचा पेपर हा तुमचा लॉक होऊन जातो आणि लगेच तुमचा मॅथमॅटिक्सचा सेक्शन हा तुमचा ओपन होतो. एकदा तुमचा मॅथचा पेपर ओपन झाला त्याच्यानंतर परत तुम्ही पाठी जाऊन फिजिक्स अँड केमिस्ट्रीचा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह नाही करू शकत, कारण की पहिले 90 मिनिट्स कंप्लीट झाल्यानंतर सेक्शन 1 म्हणजेच फिजिक्स अँड केमिस्ट्री हे पेपर तुमचे ऑटोमॅटिकली लॉक होऊन जातात. पुढच्या 90 मिनिट्समध्ये तुमचा मॅथचा पेपर अनलॉक होतो आणि त्या पुढच्या 90 मिनिट्समध्ये कंपल्सरीली तुम्हाला मॅथमॅटिक्सचाच पेपर हा तुम्हाला सॉल्व्ह करायचा असतो. आता जर तुम्हाला लॉक अनलॉक हे जर तुम्हाला सिस्टीम कळत नसेल की नक्की हे सेक्शन स्विच कसे करायचे असतात, तुम्हाला आन्सर सेव्ह कसे करायचे असतात, तर ह्याच्यावरनं मी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवली आहे. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगितलं आहे की नक्की तुम्हाला सीईडीच्या एक्झाममध्ये गेल्यानंतर तुम्हाला कॉम्प्युटरवर काय काय डिटेल्स एंटर करावी लागते आणि तुम्हाला कॉम्प्युटरवर सीईडीची एक्झाम तुम्हाला कशी अटेम्प्ट करायची असते. ती व्हिडिओ मी रिसेंटलीच अपलोड केली आहे आणि आत्तापर्यंत त्या व्हिडिओला 70,000 पेक्षा जास्त व्ह्यूज आल्यात, म्हणजे 70,000 पेक्षा जास्त व्ह्यूज आल्यात. सो त्याच्यामुळे जर तुम्ही ती व्हिडिओ अजूनपर्यंत बघितली नसेल तर ती व्हिडिओ एकदा तुम्ही बघून घ्या. ती व्हिडिओ बघितल्यानंतर मी तुम्हाला लिहून देतो की तुमचा कॉन्फिडन्सचा बिल्डअप होईल आणि तुम्हाला हे समजेल की तुम्हाला सीईडीच्या एक्झाममध्ये गेल्यानंतर काय काय तुम्हाला प्रोसेस करावी लागते. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता आपण हे बघूया की तुमचा मॅथमॅटिक्सचा पेपर हा तुम्हाला कसा सॉल्व्ह करायचा आहे, नक्की तुम्हाला टाईम कसे डिवाइड करायचं आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला इझी लेवलचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत. आता मॅथ्समध्ये जे पण तुम्हाला इझी चॅप्टर्स वाटतात, जो पण चॅप्टर तुम्हाला इझी वाटतोय त्या चॅप्टरचा जर तुम्हाला क्वेश्चन दिसला तर लगेच तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. स्टार्टला जेवढे पण इझी लेवलचे क्वेश्चन्स आहेत हेच तुम्हाला सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत आणि हे तुमचे इझी लेवलचे क्वेश्चन्स कमी टाईममध्ये सॉल्व्ह झाले पाहिजेत, कारण की मला वाटत नाही की जे पण क्वेश्चन तुम्हाला इझी वाटतात त्या क्वेश्चनला तुम्हाला जास्त टाईम लागेल, कारण की त्या क्वेश्चनचे ट्रिक्स वगैरे तुम्हाला माहिती असतील तर लगेच तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. सो त्यामुळे सगळ्यात पहिले इझी लेवलचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर यायचं आपल्याला मॉडरेट लेवलच्या क्वेश्चन्सकडे. आता मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स कोणते असतात, असे क्वेश्चन्स जे आपल्याला वाटतंय की आपल्याला येऊ शकतात बट आपल्याला त्याचे शॉर्ट ट्रिक्स आठवत नाही आहेत किंवा काय काय त्याचे कन्सेप्ट आठवत नाही आहेत, ते एकदम मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स आपल्याला वाटतात, तर ते क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायला घेऊ शकता. एकदा तुमचे इझी लेवलचे क्वेश्चन झाले तर त्याच्यानंतर लगेच तुम्ही मॉडरेट लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला घ्या. मॉडरेट लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही मिनिमम 30 to 35 मिनिट्स तुम्ही घेऊ शकता. या 30 to 35 मिनिट्समध्ये तुमचे मॉडरेट लेवलचे क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजेत. एकदा तुमचे इझी लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह झाले, मॉडरेट लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह झाले, त्याच्यानंतर आपल्याला डिफिकल्ट लेवलच्या क्वेश्चन्सवर यायचं आहे. आता डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स म्हणजे कोणते, असे क्वेश्चन्स जे तुम्हाला येत नाही आहेत, जे तुम्हाला खूप कन्फ्युजिंग वाटतात, असे क्वेश्चन जे एकदम घुमून फिरून विचारलेत, जसे की कॅल्क्युलसचे क्वेश्चन्स. मोस्ट ऑफ दी मुलांना कॅल्क्युलसचा पार्ट हा हार्ड जात असणार, डिफिकल्ट जात असणार, तर हे जे कॅल्क्युलसचे क्वेश्चन्स असतात हे तुम्ही नंतर सॉल्व्ह करायला घ्या. एकदा तुम्ही इझी आणि मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स कंप्लीट झाले
त्याच्यानंतर तुम्ही डिफिकल्ट क्वेश्चन हे तुम्ही सॉल्व्ह करायला घ्या. आणि एकदा तुम्ही डिफिकल्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेतलं तर तुम्ही बघा की ते क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह करून होत आहेत का, त्याच्यामध्ये काही एलिमिनेशन टेक्निक वगैरे असेल तर हे तुम्ही अप्लाय करून घ्या. नाव पॉईंट नंबर 4 इज सिक्वेन्स वाईज सॉल्विंग. आता कधी पण तुम्ही कोणत्याही सेक्शनचे क्वेश्चन्स तुम्हाला सिक्वेन्स वाईज सॉल्व्ह नाही करायचे आहेत. काही मुलं काय करतात की एक्झाम स्टार्ट झाल्यानंतर त्यांच्यासमोर फिजिक्स येतो तर ते फिजिक्सपासून सुरुवात करतात. फिजिक्सचा पहिला क्वेश्चन घेतात, पहिला क्वेश्चन येत असेल त्याचा आन्सर सिलेक्ट करून पुढच्या क्वेश्चनवर जातात. आता दुसरा क्वेश्चन ओपन झाला, आता जर त्यांचा दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह होत नसेल, डिफिकल्ट वाटत असेल तरी ते दुसऱ्या क्वेश्चनवरच ते अडकून बसतात. त्यांच्या इगोवर येतं की यार हा दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह का नाही होत आहे, हा दुसरा क्वेश्चन मी सॉल्व्ह करूनच मी पुढच्या क्वेश्चनवर जाणार. आणि ह्याच्यामध्येच ते 5 ते 7 मिनिटं तर एका क्वेश्चनवर घालवतात. तर असं तुम्ही नका करू. जर तुमचा पहिला क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह होत असेल तर तो क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा, त्याचा आन्सर तुम्ही सिलेक्ट करा, नेक्स्ट क्वेश्चनवर जा. जर तुमचा दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह होत नसेल, जर तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल तर सिम्पली त्या क्वेश्चनला मार्क फॉर व्ह्यू करून तुम्ही पुढच्या क्वेश्चनवर जा. तिसरा क्वेश्चन ओपन होईल, तिसरा क्वेश्चन येत असेल आन्सर सिलेक्ट करा, नेक्स्ट क्वेश्चनवर जा. जर तुमचा फोर्थ क्वेश्चन जर तुम्हाला येत नसेल, डिफिकल्ट वाटतोय, परत तुम्ही मार्क फॉर व्ह्यू करा, पुढच्या क्वेश्चनवर जम्प करा. असं तुम्हाला सिक्वेन्स वाईज सॉल्व्ह नाही करायचं आहे की यार हा माझा क्वेश्चन होत नाहीये, हा क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतरच मी पुढच्या क्वेश्चनवर जाईल. असं तुम्हाला इगोवर यायचं नाहीये. कारण की जर तुम्ही पहिल्याच क्वेश्चनवर स्टार्टिंगलाच जर तुम्हाला एकेका क्वेश्चनवर जर तुम्ही 5 ते 7 मिनिटं जर तुम्ही घालवलीत तर तुमचा पेपर टाईममध्ये कंप्लीट नाही होणार. सो त्याच्यामुळे तुम्हाला टाईम मॅनेजमेंट नीट जमलं पाहिजे. सगळ्यात पहिले जे पण तुम्हाला क्वेश्चन्स येत आहेत, ज्या पण क्वेश्चन्सबद्दल तुम्ही कॉन्फिडंट आहात तर ते क्वेश्चन तुम्ही सगळ्यात पहिले सॉल्व्ह करून घ्या. जे क्वेश्चन्स येत नाही आहेत ते तुम्ही मार्क फॉर व्ह्यू करून ते तुम्ही नंतर सॉल्व्ह करायला तुम्ही सोडून द्या. आता मार्क फॉर व्ह्यू पण तुम्हाला कसं करायचं आहे तर ते पण मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे. ती व्हिडिओ तुम्ही नक्कीच चेकआउट करून घ्या. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की कधी पण तुम्हाला कुठलाही सेक्शन म्हणजे फिजिक्स असू देत, केमिस्ट्री असू देत किंवा मॅथमॅटिक्स असू देत, असा कुठलाही पेपर तुम्हाला सिक्वेन्स वाईज सॉल्व्ह नाही करायचा आहे. नाव लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज तुक्का कधी मारायचा. आता जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की सगळ्यात पहिले तुम्हाला इझी आणि मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स हे तुम्हाला सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला डिफिकल्ट लेवलच्या क्वेश्चनवर यायचं आहे. आता हे जे डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स आहेत हे तुम्ही आधी सॉल्व्ह करायचा ट्राय करा, ॲनालाइज करा. ते पूर्ण तुम्ही क्वेश्चन वाचा, त्याचे ऑप्शन तुम्ही वाचा आणि पूर्ण तुम्ही ॲनालाइज करा की त्या क्वेश्चनवर कुठली एलिमिनेशन टेक्निक ही अप्लाय होते का. त्याच्यानंतर तुम्ही तुक्का मारा. डायरेक्टली तुम्ही तुक्का मारायला जाऊ नका. कारण की काही मुलं काय करतात की क्वेश्चन नीट वाचत नाहीत, ऑप्शन पण नीट वाचत नाहीत, डायरेक्टली ते तुक्का मारतात. तर हे असं जर तुम्ही केलं म्हणजे डायरेक्ट जर तुम्ही क्वेश्चन न बघता त्याचे ऑप्शन पण न बघता जर तुम्ही तुक्का मारलात तर त्या क्वेश्चनचा आन्सर राईट येण्याचे चान्सेस हे खूप कमी असतात. तर त्यामुळे आधी पूर्ण तुम्हाला तो क्वेश्चन ॲनालाइज करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते तुक्का मारायचा आहे. आता जर तुमची अशी कंडिशन असेल की तुमच्याकडे शेवटचे 5 मिनिटं बाकी आहेत आणि तुम्हाला 10 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत तर त्या केसमध्ये तुम्हाला एकेका क्वेश्चनवर जास्त टाईम इन्व्हेस्ट नाही करायचा आहे. सरळ तुम्हाला ते क्वेश्चन ॲनालाइज करत जायचे आहेत, त्याचे ऑप्शन तुम्हाला ॲनालाइज करायचे आहेत आणि तुम्हाला तुक्का मारत जायचं आहे. काही मुलं काय करतात की शेवटचे 2-3 मिनिटं बाकी असली तरी पण ते एकाच क्वेश्चनवर अडकून बसतात की मला हा क्वेश्चन सॉल्व्ह करूनच राहायचं आहे. तर राहिलेले 9 क्वेश्चन बघत पण नाहीत, एकाच क्वेश्चनवर अडकून बसतात. बट काय उपयोग, त्या क्वेश्चनचा आन्सर हे राईट तरी आलं पाहिजे. कारण की काय होतं की शेवटचे कमी टाईम राहिलेला असताना तर आपल्याकडे प्रेशर पण होतं, आपल्या डोक्यावर प्रेशर येतं की यार कमी टाईम राहिला आहे, आपल्याला ह्या क्वेश्चनचा आन्सर पटापट काढायचा आहे. तर त्या केसमध्ये आपल्या त्या क्वेश्चनचं आन्सर हे रॉंगसुद्धा येऊ शकतं. सो त्यामुळे तुम्ही एकाच क्वेश्चनवर टाईम इन्व्हेस्ट नका करू. जरी तुमचा त्या क्वेश्चनचं आन्सर हे बरोबर आलं तरी पण तुम्हाला त्याचा एकच मार्क मिळणार आहे, राहिलेले 9 क्वेश्चन हे तुमचे राहून जाणार आहेत. तर तसं तुम्हाला नाही करायचं आहे. जरी तुम्ही शेवटच्या 5 मिनिटांमध्ये ते 10 क्वेश्चन तुम्ही पूर्ण ॲनालाइज करून त्याचा तुम्ही तुक्का मारलात तर तुक्का मारलेले 9 पैकी 4 ते 5 क्वेश्चन तरी तुमचे राईट येऊ शकतात. त्या केसमध्ये तुम्हाला 4 ते 5 मार्क तरी तुम्हाला मिळू शकतात. सो त्यामुळे कमी टाईम राहिला असेल तर सरळ तुम्हाला क्वेश्चनला ॲनालाइज करायचं आहे, ऑप्शनला ॲनालाइज करायचं आहे आणि सरळ तुम्हाला तुक्का मारत जायचं आहे. एक तुम्ही लक्षात घ्या की कुठल्याही सेक्शनचे म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स ह्या 3 पेपरमधनं कुठल्याही सेक्शनचा एकही क्वेश्चन तुमचा राहिला नाही पाहिजे. सगळ्या क्वेश्चनचे आन्सर हे तुम्ही सिलेक्ट केलेच पाहिजेत. कारण की बघा जरी तुम्ही तुक्का मारलात तरी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. तर हा आपल्यासाठी एक प्लस पॉईंट आहे. म्हणजे जरी आपण तुक्का मारला, जरी तो रॉंग असला तरी आपल्याला निगेटिव्ह मार्क नाही मिळणार आणि जर त्या तुक्का जर आपला राईट आला तर चांगलीच गोष्ट आहे, आपला त्या क्वेश्चनचा एक मार्क मिळणार आहे. सो आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला हे सगळं समजलेलं असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की येस दादा गॉट इट, मला हे सगळं समजलं. म्हणजे मला पण समजेल की मी ह्या 5 पॉईंटमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलं आहे की नाही. आणि त्यासोबत जर तुम्ही अजून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन नसेल केला तर आपला व्हॉट्सॲप ग्रुप तुम्ही नक्कीच जॉईन करून घ्या.
मी तुमच्या एक्झामच्या डेटच्या अकॉर्डिंग मी ह्याकडे व्हॉट्सअप ग्रुप बनवलेले आहेत, तर त्या व्हॉट्सअप ग्रुपचे लिंक मी तुम्हाला सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. नक्की हा तुम्ही ग्रुप जॉईन करून घ्या. त्यासोबत आपल्या टेलिग्राम ग्रुपसुद्धा आहे. ह्या टेलिग्राम ग्रुपवर जे पण काही अपडेट्स आहेत, जे पण काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट जे CET सेल आपल्याला प्रोव्हाइड करतं, तर हे सगळे डॉक्युमेंट्स मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती प्रोव्हाइड करत असतो. तर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून ठेवा. ह्या टेलिग्राम ग्रुपची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्यासोबत जर तुम्हाला फ्रीमध्ये स्टडी मटेरियल्स पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्ही कॉलेज दोस्तचा व्हॉट्सअप बॉट यूज करू शकता. या व्हॉट्सअप बॉटची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.